विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्हाला कळालंच असेल की पोलीस भरतीची 2024मध्ये जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी तुम्ही तयारी पण करत असाल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 55 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार परीक्षेत विचारलेले हे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. चला तर सुरू करूया आपण. प्रश्न पहिला, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते? प्रश्न पहिला, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, परराज्यांशी संबंध ठेवणे. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हणले जाते? खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, समुद्रगुप्त. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिले चेहरा ओळखणारे ATM सुरू केले? खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिले चेहरा ओळखणारे ATM सुरू केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, चीन. प्रश्न चौथा, मायक्रोसॉफ्ट या टेक्नॉलॉजी कंपनीने अलीकडेच कोणत्या वेब ब्राउझरचे नाव जाहीर केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, एज. प्रश्न पाचवा, प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत किती रकमेचे अपघाती विमा कवच देण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, 1 लाख. प्रश्न क्रमांक 6, प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कोणत्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, विहीर. प्रश्न क्रमांक 7, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील हौतात्म्य स्वीकारले या शाळकरी विद्यार्थ्याने? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 8, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी वर्ष पूर्ण असावे लागते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, 21 वर्ष. प्रश्न 9, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, तुफानी सेना. प्रश्न 10, दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी 1917मध्ये हाती घेतलेला पहिला लढा कोणता? तर याचं उत्तर आहे चंपारण्य सत्याग्रह. प्रश्न 11, खालीलपैकी कोणत्या संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या पुरस्कार 2020 मध्ये देण्यात आला? तर याचं उत्तर आहे हेल्पेज इंडिया. प्रश्न 12, 2020 साली आंतरराष्ट्रीय पर्वत दिन यांचा विषय काय आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो, माउंटन बायोडायव्हर्सिटी. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या राज्यात CRPF दलाने राष्ट्रीय दिव्यांग सशक्तीकरण केंद्र NCDE उघडले? याचं उत्तर आहे मित्रांनो, तेलंगणा. प्रश्न 14, खालीलपैकी कोणत्या बाबीच्या संदर्भात डेटा सोनिफिकेशन तंत्र वापरले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, माहिती प्रदर्शित करण्यासाठी ध्वनीचा वापर करणे. प्रश्न 15, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1983 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, कोलकाता. महाराष्ट्र राज्याची मुख्य न्यायिक सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कुठे आहे? याचं उत्तर मित्रांनो, मुंबई. प्रश्न 17, कैद्यांना अभिवचन, रजा, पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? तर याचं उत्तर मित्रांनो,
विभागीय आयुक्त. प्रश्न 18. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. त्याचं उत्तर आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. प्रश्न 19. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो फोर्स 1. प्रश्न 20. खालीलपैकी कोणत्या संघाने रणजी, करंडक आणि इराणी कप 2018-19 मध्ये जिंकला आहे? याचं उत्तर आहे विदर्भ. प्रश्न 21. स्वच्छ संरक्षण 2019 पुरस्कारामध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर क्रमांक 3 म्हणून डॅडसला पुरस्कृत करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे म्हैसूर. प्रश्न 22. खालीलपैकी कोणी ESPN इंडिया मल्टी स्पोर्ट पुरस्कार 2018 मध्ये स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर पुरुष या श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नीरज चोपडा. प्रश्न क्रमांक 23. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खानदेश एक्सप्रेस रेल्वेची सुरुवात केली. ही रेल्वे मुंबई आणि डॅडस दरम्यान धावणार आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो भुसावळ. प्रश्न 24. लीलावती पुरस्कार 2020 हा डॅडस यांचा उपक्रम आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद. प्रश्न 25. खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन कार्ड व्हिसा सादर केला आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो संयुक्त अरब अमिराती. प्रश्न 26. कोणत्या क्षेत्रात सुवर्ण जयंती विद्यावेतन दिले जाते? याचं उत्तर आहे मित्रांनो संशोधन विद्यावेतन. प्रश्न 27. रामसार स्थळ म्हणून घोषित झालेले सूर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. प्रश्न 28. ऑस्ट्रेलियाचे गो फॉर झिरो धोरण कशा संदर्भात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो देशातील कोविड-19 प्रकरणे कमी करणे. प्रश्न 29. कोणत्या व्यक्तीची कुवेत देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली? तर याचं उत्तर आहे नवाब अल अहमद अल सबा. प्रश्न 30. खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश 100% सेंद्रिय शेती करणारा देशातले पहिलं ठरले आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो लक्षद्वीप. प्रश्न 31. पुरस्कार देण्यात कोणत्या देशाला राजा भूमिबोल जागतिक मृदा दिवस 2020 पुरस्कार आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो भारत. प्रश्न 32. कोणत्या राज्यात प्राचीन काळी संरक्षणासाठी अडथळा म्हणून वापरला जाणारा हम्पी दगडी रथ आहे? कर्नाटक. प्रश्न 33. पायनियर ऑफ ह्युमॅनिटी महर्षी अरविंद हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो रमेश पोखरियाल निशंक. प्रश्न 34. लीलावती पुरस्कार 2020 हा यांचा उपक्रम आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद. प्रश्न 36. वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कुठे आहे? त्याचं उत्तर मित्रांनो नागपूर. प्रश्न 37. सध्याचे उस्मानाबाद शहर प्राचीन काळी कोणत्या नावाने ओळखले जात होते? धाराशिव. प्रश्न 38.
गीर अभयारण्य नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सिंह. प्रश्न 39. भारतीय द्वीपकल्पाला पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग डॅश म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अरबी समुद्र. प्रश्न 40. रायलसीमा हा मागास प्रदेश या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. देवेंद्र झांझरिया हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? देवेंद्र झांझरिया हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो भालाफेक. प्रश्न 42. अंधेरे से उजाले की ओर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे मित्रांनो अरुण जेटली. प्रश्न 43. अन्न सुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला? अन्न सुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला? त्याचं उत्तर मित्रांनो 2013. प्रश्न 44. हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला? हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो महात्मा गांधी. प्रश्न 45. निळ्या रंगाच्या काचेच्या निर्मितीसाठी कोणत्या घटकाचा उपयोग करावा लागतो? निळ्या रंगाच्या काचेच्या निर्मितीसाठी कोणत्या घटकाचा उपयोग करावा लागतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कोबाल्ट ऑक्साईड. प्रश्न 46. हैदराबाद मुक्ती संग्रामात भारतास अनुकूल अशी पार्श्वभूमी कोणी तयार केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ. प्रश्न 47. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती? याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर नीलम संजीव रेड्डी. प्रश्न 48. इक्रिसॅट हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरले जाते? तर याचं उत्तर आहे भुईमूग. प्रश्न 49. सातारा येथील प्रति सरकारची स्थापना? याचं उत्तर आहे चले जाओ चळवळ. प्रश्न 50. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत? याचं उत्तर आहे ठाणे. प्रश्न 51. क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो उपग्रह प्रक्षेपण. प्रश्न 52. क्रिसिल, इक्रा व केअर या संस्था काय आहेत? तर याचं उत्तर आहे पतदर्जा मापन संस्था. प्रश्न 53. हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बॅरोमीटर. प्रश्न 54. कार्बन डायऑक्साईडचा उपयोग खालीलपैकी कशामध्ये करतात? तर याचं उत्तर आहे अग्निशायक. प्रश्न 55. शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कमेंट करून सांगा मला याचं उत्तर काय आहे ते. तर असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पोलीस भरतीसाठी खास मी व्हिडिओ बनवणार आहे आणि ते अति महत्त्वाचे प्रश्न मी कव्हर करणार आहे इथून येणाऱ्या व्हिडिओमध्ये.